हॅलो गाईज, हे बघा आज माझ्याकडे ना बोरनान आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी. तर कसं वाटतोय माझी साडी वगैरे आणि नंतर माझा मेकअप वगैरे बाकी अजून. सो तुम्हाला दाखवते मी आणि बरीच काही तयारी केलेली आहे मी. सो आजच्या ब्लॉगला खूप छान रिस्पॉन्स द्या गाईज आणि खूप छान असा ब्लॉग असणार आहे. तुम्ही नक्की बघा आणि नंतर मी दाखवते तुम्हाला माझी तयारी वगैरे आणि सगळं काही. अजून बायका यायच्या आहेत, 5 वाजेचा टाईम सांगितलेला आहे मी. सो एन्जॉय माझ्यासोबत आज. बघा मैत्रिणींनो, माझी साडी कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय, नंतर भेटते. तर अशा पद्धतीने माझा मेकअप झालेला आहे मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता. आणि मी वाण देण्यासाठी हे हळदी आणि कुंकूचे मस्त छान असे पानाचा आकाराचे होते आणि मग ते सकाळी आणले होते. आणि इतकी धांदल, इतकी खूप धाव पडून गेली माझी. आज नेमके मिस्टर पण नव्हते आणि म्हणजे थोडंफार बाहेर काही सामान आणायला ते असतात, तर मग आपल्याला कसं हेल्प होऊन जाते. पण मग आज ते पण नव्हते आणि मग सगळं काही मलाच करायचं होतं आणि सगळं मॅनेज म्हणजे सगळं बाहेरून सामान आणण्यापासून सगळं काही मलाच करायचं होतं. तर मग लागली आजची म्हणजे पूर्ण दिवस. संध्याकाळी हळदी कुंकू करायचं आणि पिऊचं बोरनान करायचं ठरवलेलं होतं, पण आजचा दिवस आणि इतका पटकन टाईम जात होता आज, म्हणजे एकदम वेळ फास्ट निघत होता. मग मी या सगळ्यांना 4:30ला करू आपण असं ठरवलेलं होतं आणि सगळ्यांना बोलवलेलं होतं. पण कशाला, मलाच इतका टाईम होत होता कारण की सगळं काही माझं करायचं, मेकअप शेकअप सगळं म्हणजे सगळ्या गोष्टींना वेळ लागतोच. आणि काही कार्यक्रम असला घरी की थोडी भीती पण आणि नर्वसनेस येऊन जातं. म्हणजे आपण कसं सगळेजण जमणार आहेत आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पाडायला पाहिजे, म्हणून मग आपल्याला पण थोडं मनात दडपण येऊन जातं. आणि मग सगळ्यांनी छान वेळेवर तयाऱ्या पण केल्या आणि सगळेजण आले आणि खूप खूप मज्जा केली आम्ही आज हळदी कुंकूची. मग मी म्हटलं चला आधी हळदी कुंकू करून घेऊया आणि मग नाश्ता चहा वगैरे असं देऊया. मग बाकीचे हळूहळू येतच होते. तोपर्यंत मग करत होतो आणि गप्पा गोष्टी, खूप साऱ्या रील्स केल्या आम्ही, म्हणजे खूप मजा केली. आणि पिऊला मी इतक्या वेळा ड्रेस घालायचा प्रयत्न केला की तू ड्रेस चेंज कर म्हणून, पण तिची काही इच्छा नव्हती ड्रेस चेंज करायची. म्हटलं अगं तुझं बोरनान आहे तर तू पण रेडी हो. तर नाही, तिला रोजच्या कपड्यांमध्ये म्हणजे टी शर्ट आणि पॅन्टमध्येच तिला कम्फर्टेबल फील होतं, म्हणून ती काय नाही आज नुसती. आणि असं काही असलं ना, तिचा बड्डे पण जेव्हा होता ना, फर्स्ट बड्डे, तर तेव्हा पण तिने इतका त्रास दिला होता, म्हणजे झोपली नव्हती दुपारी. आणि मग संध्याकाळी जेव्हा बड्डे चालू झाला त्यावेळेस चिडचिड करायला लागली. आज पण तसंच करत होती, पण बरं झालं ती आमच्या वरची परी, म्हणजे वरती राहतात ते, तर ती परी होती, ती दीदीकडे ती छान खेळत होती. परत अजून आमच्या त्या बाजूच्या ताई, खालच्या ताई, सगळ्यांकडे म्हणजे तिला असं वाटत होतं हां चला आता आले माझे रोजचे आंटीन ते. तर त्यांच्यासोबत इतकी मस्त एन्जॉय करत होती ती. आणि तिला असं वाटत होतं, असं गेट टुगेदर कधी बघितलंच नाही ना तिने की हां आपल्या घरी इतक्या साऱ्या बायका आल्या व, आणि तिला असं वाटत होतं हे सर्व आपल्याकडे कसं काय आले. आणि ती पण एकदम याच्याने आनंदात पण होती आणि थोडी चिडचिड पण करत होती. आणि खूप छान असा कार्यक्रम झाला म्हणजे हळदी कुंकूचा. आणि नंतर बोरनानंतर काय पिऊने काही जास्त डेकोरेशन करू नाही दिलं. आणि मी इतके छान हलव्याचे दागिने पण बनवलेले होते, पण ती घालायला पण तयार नव्हती. नंतर कसं तरी मी थोडा वेळ घातलं आणि तिने लगेच ते ओढायला ताणायला लागली. मग काय नाही, काढून घेतलं मी. आणि मग मी इकडे वाण वगैरे देत होती सर्वांना. आधी हळदी कुंकू करून घेतलं होतं आणि म्हटलं नंतर वाण वगैरे देऊ. तोपर्यंत हळूहळू बाकीच्या ताई पण येतच होत्या आणि मग केलं. आणि असं काही गेट टुगेदर ठरवलं आणि केलं ना, खूप छान वाटतं आणि मजा पण येते. आणि तेवढाच आपल्याला एकमेकांना गप्पा गोष्टी मारण्यासाठी पण वेळ भेटतो. रोज कोण असं कुठे वेळ पण काढतो आपण.
आणि हो, आजचा ब्लॉग पूर्ण बघा, खूप छान असा ब्लॉग आहे. आणि माझी तयारी पण कशी वाटते, मेकअप वगैरे. तुम्हाला जर मेकअप आवडला असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला त्या ताईंचा नंबर मेन्शन करेल. तर ह्या ज्या समोर बसल्या त्या ताई, त्यांना ना म्हणजे मुलगी खूप आवडते आणि पिऊ पण त्यांना खूप जीव लावते आणि त्या पण पिऊला खूप जीव लावतात. आणि बघा पिऊला कशा त्या गोष्टी सांगता येते. त्यांच्याकडे गेलो म्हणजे त्या पिऊला खाऊ, आणि पिऊ पण त्यांच्या मागे मागे त्यांच्या किचनमध्ये सर्व डब्बे वगैरे, तिला माहिती खाऊचा डब्बा यांचा कोणता आहे असं. त्याच्यामुळे त्यांना पण खूप अटॅचमेंट आहे पिऊसोबत आणि पिऊला पण त्या खूप आवडतात. सॉरी गाईज. तर अशा पद्धतीने आज हळदी कुंकू आणि पिऊचं बोरनान खूप छान पद्धतीने पार पडलं. आणि माझं म्हणजे किती दिवसांपासून चालू होतं, आज करू उद्या करू, पण मुहूर्तच निघत नव्हता. आज वेळ काढला मी आणि म्हटलं नाही, आज करायचंच आहे. आणि केलं आणि सगळ्यांनी खूप छान असा रिस्पॉन्स दिला. सगळ्या मैत्रिणी आल्या आणि सगळ्यांनी आवर्जून, म्हणजे आम्ही खूप सारे फोटोशूट, उखाणे, आणि मग मी पातळ पोह्यांचा चिवडा नाश्त्याला बनवलेला होता आणि खूप छान टेस्टी चिवडा झालेला होता. सगळ्यांना खूप आवडला. मग म्हटलं आधी नाश्ता देऊ, नंतर मग चहा बनवला. आणि कसं असतं, माझी ताई वगैरे पण होत्या, पण मग त्यांना पण आपल्या घरातलं कसं आपल्याला सर्व माहिती असतं, त्याच्यामुळे किचनमध्ये त्यांना इतकं हे पण नाही होत, माहीत नसतं कुठल्या डब्यात काय ठेवलं असतं. म्हणून मग आपणच लक्ष दिलेलं आणि केलेलं बरं असतं मग. आणि पिऊ बघा कशी त्यांच्यासोबत प्रत्येकाच्या डिशमधून थोडा थोडा चिवडा घेत होती. आणि हो, मी डिशमध्ये चमचा ठेवायच विसरली. ती इतकी हुशार आहे, किचनमध्ये आली आणि मोठा चमचा घेऊन आली. जो जो चमचा आपण की भाजी वगैरे वाढतो तो चमचा घेऊन आली. म्हटलं अरे पिऊ, मी चमचा विसरली, म्हणजे तिने बरोबर मला आठवण करून दिली की मम्मी चमचा दे आणतीन त्यांना. आणि मग बघा सगळ्यांमधून घेत होती ती थोडं थोडं, तिला जसं ज्याच्यात आवडतं ती. आणि मग म्हटलं चला, नंतर नाश्ता वगैरे झालेलाच होता, आता चहा बनवला मग मी नंतर. आणि मस्त छान सगळे म्हणजे सगळे एन्जॉय करत होते आणि गप्पा गोष्टी पण चालू होत्या त्यांच्या. आणि ही श्रावणी आहे येलो ड्रेसवाली, ती ना पिऊची मैत्रीण आहे, आमच्या बाजूलाच राहतात, त्याच्यामुळे पिऊ तिला सारखे आवाज देत राहते. पिऊला दिदी तर नाही म्हणतायत, पण पिऊ करून तिला आवाज देते आणि ती पण छान तिकडनं मस्त पिऊ पिऊ आवाज देतच राहते. त्याच्यामुळे त्या दोघं छान मैत्रिणी बनल्या आहे. बघा पिऊ अशी बघते की हे आज काय चाललं आहे यांचं नेमकं, की मम्मी काय देते आणि मम्मी इतकी रेडी का झाली आहे. ती माझ्याकडे अशी बघत होती आधी, आणि तिचं म्हणणं होतं मला पण चहा दे, तू बाकी सगळ्यांना जसं दिलं ना तसं त्याप्रमाणे मला पण दे. सगळे तिला खूप हे करत होते की इकडे ये, तिकडे बस, ये, पण नाही, तिला जे मनाला वाटत होतं तेच ती करत होती. अशा म्हणजे इतका छान वाटलं ना आज, खूप छान आणि खूप भारी वाटलं. म्हणजे संध्याकाळचे ते 2-3 तास कुठेच निघून गेलं, कळालं पण नाही. असं वाटतं रोज असं हळदी कुंकू करायचं आणि मज्जा करायची सगळे मिळून, पण ते काही पॉसिबल नसतं रोज. तर तुम्ही पण हळदी कुंकू वगैरे केलं का मैत्रिणींनो, आणि तुमचं पण कसं झालं वगैरे ते पण सांगत चला. आणि हो, वाणाची वस्तू कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ते पण सांगा बरं का. आणि असं अचानक केलेला कार्यक्रम कधी चांगला होतो, किती ठरवा तुम्ही अगोदर, आणि ते ठरवून केलेलं कधी म्हणजे व्यवस्थित होत नाही असं तरी मला वाटतं. आणि मी आज अचानक ठरवलं आणि सगळं काही छान झालं.
आणि सगळ्यांनी खूप धम्माल मस्ती केली. आणि नंतर पिऊचं बोरं आणला, पण लहान लहान मुलांनी खूप मजा केली. तुम्हाला दिसेलच ते ब्लॉगमध्ये. सॉरी गाईज, थोडं डिस्टर्ब होतं आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने. आणि मग नंतर बाकीच्या ताई नंतर आल्या होत्या, त्यांना हळदी कुंकू वगैरे बाकी होतं. मग म्हटलं चला ते पण करून घेऊ त्यांचं. आणि हो, माझी साडी कशी वाटते ते पण सांगा बरं. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. ब्लॉग थोडा मोठा होईल आज, पण नक्की बघा. खूप छान असा ब्लॉग आहे आणि छान प्रतिसाद द्या मैत्रिणींनो. आणि म्हणजे संक्रांत गेली म्हणजे सगळ्या बायकांचा हा एकमेव असा छान सण आहे. म्हणजे हळदी कुंकूच्या निमित्ताने सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात. आणि आता तर खूप म्हणजे फोटो सेशन, हे व्हिडिओ वगैरे असं खूप करतात आणि सगळे आवर्जून पार्टिसिपेट होतात. नंतर पिऊचे पप्पा आले. पिऊला बापरे असं झालं होतं, मी केव्हा पप्पांकडे जाईल आणि केव्हा नाही. निघाली पिऊ तिकडे. मग आणि हो, मला काही म्हणजे अजून म्हणजे बरंच काही करायचं होतं, डेकोरेशन वगैरे. पण मग पिऊ कसं आहे, काही करू देत नाही. आणि करायला म्हटलं पण तर तिला म्हणजे केलं की लगेच ओढते वगैरे, त्याच्यामुळे काही पॉसिबल नाही झालं. आणि म्हटलं जाऊ दे, मी करेलही आणि पिऊ काही ते व्यवस्थित ठेवणार पण नाही. नेक्स्ट इयरला करू म्हटलं, अजून त्याच्या यापेक्षा पण अजून भारी पुढच्या वर्षी करू म्हटलं. तोपर्यंत पिऊला पण छान समजायला वगैरे लागेल. आणि लहान मुलांना पण खूप वेगळीच मज्जा येते असा काही कार्यक्रम आपण घरी केला तर. आणि हो, माझी हेअरस्टाईल कशी वाटते गाईस, नक्की सांगा बरं का. आणि आम्ही नंतर खूप छान छान उखाणे वगैरे पण घेतले होते. पण ते कसं तुमच्यापर्यंत इतका आवाज नाही येणार, म्हणून मला थोडा तिथं आवाज स्किप करावा लागला आणि व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे. मग इथं आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं आपण छान फोटो सेशन करू. आणि त्यांनी सगळ्यांनी म्हटलं की चला नाही, तुमच्यापासून आपण उखाणा सुरू करू. आणि मग मला ते इथं उखाणा बोलायला सांगत होते आणि मी खूप छान उखाणा बोलली होती मी. आणि म्हणून सगळ्या जणांनी क्लॅपिंग पण केल्या, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि मग एक प्रत्येकाने एक उखाणा म्हणायचा म्हणून सगळेजण म्हणायला लागले आणि मज्जा करत होतो आम्ही सर्वजण. आणि असं काही नसतं, सगळे सेम एजचेच असले तरच मजा करता, किंवा असं असा डिफरन्स असला ना तर छान जमतं पण आणि करतो पण तितकाच एन्जॉय. तर अशा पद्धतीने सगळेजण एक 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 उखाणे म्हणत होतो. आणि बाकी ताई तर कोणी म्हणत होतं मला आठवत नाही, मला येत नाही आहे, असं म्हणजे खूप मजाक चालू होते. पण तरी सर्वांनी म्हटलं, म्हणजे प्रत्येकजण करत होतं तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा, पण आवर्जून सर्वांनी उखाणे म्हटले. आणि तुम्ही बघू शकता मी किती धमाल केली. आणि खरंच असं वाटतं ना, रोज असा प्रोग्राम व्हायला हवा. आणि मजा पण खूप येते अशा कार्यक्रमांना. आणि कसं अगोदर मी नाश्ता वगैरे, चहा
दिलेला होता. त्याच्यामुळे वेळ या गोष्टींना खूप छान मिळाला. आणि जास्त काही अशी खूप सारी तयारी वगैरे नव्हती. सिंपल आणि सोबर असं मी छान हळदी कुंकू केलेलं होतं. आणि त्याच्यात आज पिऊ पण खूप त्रास देत होती. म्हणजे ती आज झोपतच नव्हती. तिला समजून गेलेलं होतं आज काहीतरी प्रोग्राम आहे म्हणून मम्मीची चालू आहे काहीतरी. कारण की माझं सारखं आज हे करायचं आहे ते करायचं चालू होतं. त्याच्यामुळे तिने पण झोप नाही काढली. मग ती थोडी चिडचिड करत होती. पण नंतर छान रिलॅक्स झाली ती सर्वजण आले तेव्हा आणि छान खेळली पण. बघा सर्वजण किती हसून म्हणजे इतके छान छान उखाणे सगळेजण म्हणत पण होते आणि कॉमेडी पण तितकीच चालू होती. माझा अवनीश पण सगळ्या गोष्टींचा आनंद घेत होता त्या उखाण्यांचा. आली पिऊ माझ्याकडे, शांत काही बसत नाही. आणि असं कधीतरी सजना सवरणा बनता आहे. म्हणजे कसं लेडीजला तर जे मेकअप शेकअप किंवा असं सजायला खूप आवडतं. त्याच्यामुळे असं कधीतरी काही फंक्शन असलं की अजून जास्त छान वाटतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने असा वेळ एन्जॉय करायला पाहिजे. आणि रोज तर आपलं बिझी शेड्यूल असतं प्रत्येकाचं. पण वेळेत वेळ काढून अशा फंक्शनला अटेंड करणं आणि मजा करणं वगैरे नंतर मग असं करायचं ना. तर नंतर आम्ही ठरवलं की चला आपण गच्चीवर जाऊन हे करूया असं. आम्ही गच्चीवर गेलो होतो नंतर आणि तिकडे मग आम्ही खूप साऱ्या रील्स वगैरे केल्या आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये दिसतीलच तुम्हाला. आणि इथं बघा आम्ही पिऊला घरी हलव्याचे दागिने बनवले होते आणि थोडा वेळ तरी तिने शांतपणे राहू तरी दिले नाही तर घालतच नव्हते अजिबात. आणि मी जसे हे टाकायला लागली लाह्या चुरमुरे वगैरे तसं सगळेजण चॉकलेट घेण्यासाठी बिस्किट उचलण्यासाठी सगळेजण पळाले. आणि त्या मुलांचा तोच एक आनंद छान असा. आणि ते सगळे करत होते. मला सापडलं तो म्हणलो मला पण मिळालं. आणि या ताई पण खूप छान एंटरटेन करतात आणि त्या पण मस्त छान हे करत होत्या पिऊला वाटत होतं हे माझ्या अंगावरून काय टाकताय. ते बाजूबंद वगैरे पण बनवले होते मी हलव्याचे, पण पिऊने काही घालू दिले नव्हते. फक्त बिंदी आणि गळ्यातला नेकलेस घालू दिला होता. हलव्याचा होता आणि खूप छान झालेला होता. नंतर मग मला पण राहिलं गेलं नाही म्हणून मग मी पण घातला होता तो नेकलेस पण आणि बिंदी पण. आणि मी फोटो अपलोड केलेलाच आहे, तुम्ही पण बघालच. आणि आम्ही पण खूप म्हणजे खूप मजा करत होतो. हे पतंग वगैरे तिच्या पप्पांनी केलेले होते, खूप छान झालेले होते. आणि त्याच्यावर छान लिहिलेलं होतं प्रियांशीचे बोरनान, पण ते इतकं क्लिअर दिसत नाही आहे इथं. नंतर ती थोडी रडायला लागली होती की असं असं का करताय मला. हे बघा तिला ते पण नको होतं म्हणून ती रडायला लागली होती. मग म्हटलं चला ही जास्त बोर झाली आता. हे बघा गाईज मी पण असं घातलं आहे आणि नक्की ब्लॉग पूर्ण बघा.